महाराष्ट्र सन 1955 साताऱ्याजवळच्या एका लहानशा खेड्यात घडलेली ही प्रेमकथा. कोणी तिला दंतकथा म्हणतं तर कोणी कल्पनाविलास. शूरवीरांच्या आणि योद्ध्यांच्या रक्तानं पावन झालेल्या या मराठी मातीत खरंच हे अवखळ प्रेम फुललं असेल का? ही गोष्ट खरी का खोटी माहीत नाही, पण यातली प्रेमाची भावना मात्र नक्कीच खरी आहे. कडेकपारी त्याच होत्या, दाटून आलेलं आभाळही तेच होतं, आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना त्या वर्षीचा श्रावण काही वेगळाच बरसला. गौरी, अगं ए गौरी, कुठं गेली ही पोर? गौरी, गौरी, काय म्हणावं या पोरीला? सुमे, गौरीला पाहिलंस का ग कुठं? अगं आई, या टायमाला गौरी कुठं असणार? लई वटवट करू नकस. जा गौरीला शोधून आण. बर. बायका खोळंबल्यात आतमध्ये. बर. जा जा बर, बेगीन जा. बर. आणि हो अगं सुमे, गाव उंडारात राहू नकस. भय आई. लवकर ये. सदृशं पवित्रं इह वर्तते प्रीतिशामयतु क्रोधं च करला यान्ति पीयूषम्. सदृशं पवित्रं इह वर्तते प्रीतिशामयतु क्रोधं च करला यान्ति पीयूषम्. काय सांगतो परशा? म्हणजे काळोखात बी उजाड असतो? खोटं वाटून राहिलं का तुले? अरे शहरात सगळीकडे विजेचे दिवे आलेत. जे लोक बघून राहिले ते म्हणतात काळोखात पण ऊन पडतो. म्हणजे औसाच्या रात्रीला बी समज दिसतंय. हा मग पण परशा, हीच तर धागामध्ये असती ना, मग तिथे दियेमध्ये कशी काय उतरून राहिले बाप्पा? लकायला ठाव, गोऱ्या साहेबाची जादू आहे म्हणतात. तो जाताना देऊन गेला. आपल्या गावात पण असं करता येईल ना? आता शहरात झालं म्हणजे आपल्या गावाला भी होणार. मग हागायला जाताना काळोखात तुला भ्या वाटेल ना ग भूताचं. आणि तुम्ही लवड बांधून ए परश्या, काय आले पोरांची टाळकी फिरून राहिले रे? तुला गावून पंचायत बे. परश्या तू
पुढे पाटील आली दिसत नाही. काय काय भीमा कसं काय चाललंय? हा सालाबादचा शिदा आणलाय. काही कमी पडलं मागून घ्या. ए अरे तुम्ही काय बघत उभं राहिले? पुढ हलवा पुढ हलवा. हा? सगळं सामान देवळात नीट लावून घ्या. तिकडे ठेवायला सांगते ना. हा आणि उद्याच्याला गावातल्या बायका यायच्या आहेत. वर्षाच्या वाट्या भरायच्या आहेत आईच्या. हा या वर्षाला बी देवी यायचा छबिना एकदम जोरात झाला पाहिजे. काय शैती चांदण माथ्यावरती कळस सोन्याचा. शैती चांदण माथ्यावरती कळस सोन्याचा. शैती चांदण माथ्यावरती कळस सोन्याचा. वाजत गाजत घेऊन आलो निवद मानाचा. आईला निवद मानाचा. उदो उदो आईचा माझ्या अंबाबाईचा. उदो उदो आईचा माझ्या अंबाबाईचा. हळदी कुकानं भरल्या बाटा डोंगर घाटाच्या. डोंगर घाटाच्या. हळदी कुकानं भरल्या बाटा डोंगर घाटाच्या. डोंगर घाटाच्या. हिरवा चुडा हा भरला हाती मळोट मोत्याचा. हिरवा चुडा हा भरला हाती मळोट मोत्याचा. आईचा मळोट मोत्याचा. शैती चांदण माथ्यावरती कळस सोन्याचा. वाजत गाजत घेऊन आलो निवद मानाचा. आईला निवद मानाचा. उदो उदो आईचा माझ्या अंबाबाईचा. उदो उदो आईचा माझ्या अंबाबाईचा. हातला शिवा हात हाय घे. दादा पाणी पिऊ का? हा घ्या घ्या. जरा आलोच. अरे पण आलोच. आईले घे. ए, ए, गेलो. शिवा भांड दे. हा दे. ए शिवा शिवा हे बघ ना हे कसं वाटतंय? बरं वाटतंय. भावा हे बघ आता मस्त आहे. हे चाल रे.
हे आधी परिस्कडनं वाटतंय हा. अरे तिकडे का बघू राहिला बाप्पा, इकडे ध्यान दे ना. ये बरं आहे. अरे हे परश्या काहून जीव खाऊन राहिलं बे हा. मला भूक लागली. चल तुला यायचे ते ना तर राहू दे. चल ना चाललो, मला भूक लागली. अरे भावा, अरे भावा हे बघ ना, ए दोस्त माझ्या, ए शिवा, अरे सांग ना कसं उगीच आपल्या खुळ्यासारखं पिरपिर ए करून बाबा, राहिले. हे ए कसं बाबा, ए वाटून बाबा. राहिलं ते कसं वाटून राहिलं. माय एक विचारू, माय मी भूतावनी दिसतो का ग? कार पोरा, अरे असं काऊन विचारायला लागलायस? माय समधी लोक मला घाबरतात. लहानली पोरं तर लांब पळून जातात. लहान पोरांचं काय र, ते कायला बी घाबरतात. खाऊ माय, उद्या माझी पोरं बी मला अशी घाबरतील. नाही र, मला एक सांग, मांजरीची नख तिच्या पिलांना लागतात का? हा, तू तुझ्या बापाला कधी घाबरला होतास का? मग तुझी पोरं बी तुला घाबरायची नाहीत. जास्त विचार करू नगस. अगं निरोप धाडायचा होतास. अगं कुणाला तरी आणायला पाठवलं असतं तुला, आणि अचानक येणं केलंस. समजा ठीक आहे ना व? मसनाचं ठीक आहे का ग? उगा जीवाला नुसता घोर. बरं चल. चल, तुला काय अवतान धाडायला हवं का? चल. तरी त्यावेळी मी तुला सांगत होतो, पोरगी तरणी ताठी आहे, तिला मुंबईला नेऊ नगेस. नाही ऐकलंस माझं तू. कॉलेजात घालू नको म्हणलं, केवढं ऐकावं लागलं मला. हो मी काय म्हणते, डोक्यात राग घालून काय होणार आहे का? ते झालं ते झालं. आता पुढं काय करायचं ह्याचा विचार करा. यात आणि कसला विचार करायचा? ते काय नाही, येत्या 8-10 दिवसात इकडचाच एक पोरगा बघायचा आणि हिचं लगीन लावून द्यायचं. खूप दिवे लावले,
आता पोरगी घराच्या बाहेर पडल ते बाशिंग बांधूनच. ए परशा, काय झालं र? हा, अरे खात का नाहीस? कसला विचार करून राहिलायस? माय, ही असली जिंदगी आपण काहून जगून राहिलो? म्हणजे कशाला असं आपण बाकुळं मागून जगावं? आपण लोकांसारखं काहून नाही जगू शकत? अरे बाप्पा, अरे असं का वंगाळ बोलून राहिलायस? अरे आपण देवी आईची लेकरं आहोत. मग आपण असं का कुजत जगतोय? देवी यायची लेकरं चांगल्या माणसागत जगलेली तिला काहून नाही आवडायचं? आता हा, आणि हे कोणी डोसक्यात घातलं तुझ्या? अरे आपण जे जगतोय ना तो आपला धर्म हाय. बाप जाद्यापासनं आपण असंच जगत आलोय. अनुगा खायच्या वाट्यामध्ये इस्तव टाकू नगस. त्याचा चटका आपल्या पायाला नाही, आपल्या पोटाला बसल. खा भाकर खा, उद्या तुला बाकुळा मागायला जायचंय. एक विचारू ताई? विचार ना. प्रेमात पडणं म्हणजे काय असतं ग? म्हणजे हे एवढं वाईट असतंय का? नाही ग गौरी, प्रेम वाईट नसतं, पण ज्यांना ते कळत नाही ना ते त्याला वाईट ठरवतात. पण मग आपल्याला कसं काय कळतं की आपण प्रेमात आहोत? म्हणजे बघ ना, डोकं धरलं किंवा ताप आला तर कसं आपसूक कळतंय, पण मग प्रेमात पडल्यावर कसं काय? खरं सांगू का गौरी, एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या बरोबर असते ना तेव्हा ती वेळ पुढे सरूच नाही असं वाटतं. जिच्या खांद्यावरती डोकं ठेवून सगळं जग विसरायला होतं, त्या व्यक्तीला एक क्षण तरी भेटण्यासाठी जीव आतुरतेने वाट पाहत असतो. पावसामध्ये चिंब भिजून त्याच्या मिठीमध्ये विसावसं वाटतं. त्याला भेटण्यासाठी ना त्या क्षणाची मन आतुरतेने वाट पाहत राहतं, आणि तो कधी दिसला नाही ना ग, तो मन अस्वस्थ होतं. त्याला थोडंसं जरी लागलं ना तर त्याचा त्रास आपल्याला होतो. त्याच्याशी खूप गप्पा माराव्या, सगळीकडे फिरावं, तो नेहमीच आपल्या जवळ असावासा वाटतो. आणि जेव्हा तो समोर असतो ना तेव्हा मग घर दार, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी गौण वाटायला लागतात. हे सगळं जेव्हा आपल्याला त्या व्यक्तीबद्दल वाटतं ना त्यालाच प्रेम म्हणतात. आलो. परशा, ए परशा, 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 ऐक ना परशा. अरे जरा का बस ना, काय फिरफिर लावले रे? बोल, काय बोलत होता तू? ठीक आहे, तू गाल फुगून बस बाप्पा. उद्या जत्रेतले कुरमुरे मी त्या धोंड्याला देऊन टाकतो, मला काय. मग मी जत्रेत विचारित होतो ना. विचार ना परशा. हा. मी काय म्हणतो, उद्या भगत अंगाला भंडारा लावून 12 गाड्या वाढणार ना? नाही बाबा, ती बारागावची जत्रा ती ही नाही. मग अरे उद्या देवी आईचा छबिना निघणार आहे, एवढी गर्दी असते. शिवा, मी आलो. परशा, ए परशा, अरे ऐक ना परशा, परशा. शिवा, आई, काय झालं? मी जाऊन येते जरा. कुठं? आले अगं, लगेच आले. येते, जय येते जाऊन. शिवशंभो लवकर ये. महादेवा. हो हो, आले आले लगेच.
अरे कोण आलं रे? ए पोरानो ए बघ कोण आलं बघ. ए बघ ना रे. अरे मोठा साहेब येऊन राहिला ना रे बाप्पा. आणि तुला दिसना होय? ए भीमा, तुला जे काय बोलायचं सरळ बोल ना. वाट वाकडी करून काहून बोलायला लागला तू? वाट वाकडी वाट वाकडी कोण करून राहिले रे बाप्पा? ए समते बघून राहिले ना रे परश्या. म्हणजे उलटी मलाच विचार तू. ए परश्या, उगाच मले वाकड्या शिरायला लावू नकास. आपण इथं देवी आईची सेवा करायला आलोय, गाव हुंदडाय नाही. समजलं? आणि नाही समजलं तर मले तांड्याची पंचायत लावायला लागल. हं? नाव काय तू? हा हा
गौरी. मला माहिती आहे. आणि तुमचं? परशा म्हणजे परशुराम. एक विचारू? हम्म. तुम्ही एवढं स्वतःला मारून घेता, लागत नाही? नाही, लखायची कृपा आहे. देवीची लेकरं आहे आम्ही. मायचा हात पोराला लागतो का कधी? तुम्ही कवापासून असं? म्हणजे मिसरूड फुटायला लागलं होतं तेव्हा माझी माय मांगरी बाबाच्या जत्रेला घेऊन गेली होती. तिथेच माझं बडान झालं आणि मग आभरान अंगावर चढवलं. घरी कोण कोण असतं तुमच्या? माझी माय आहे, लहान भाऊ आहे शिवा. आणि बाबा? ते तिकडं लखाईकडं. एक विचारू? हा? तुले माझं भ्या वाटतं ना? आता नाही वाटत. मी एक विचारू? नाही, राहू द्या. आता असं का करू राहिलं बाप्पा? विचारा ना. तुम्ही असं कधी पतूर? म्हणजे शेती भाती करावी, 4 लोकांपरी जगावं, असं नाही वाटत? आधी लय वाटायचं. शाळेत जाताना पोरं बघायचं ना मी, तेव्हा मला बी वाटायचं आपण पण शाळेत जावं, चांगली कापडं घालावी. एकदा तर जिद करून राहिलो होतो दिसभर, तो मायने लय मारलं मले. रात्री माझ्या पाठीला हळद लावत होती तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी पाहिलं ना, मग पुण्यांदा असा विचारत नाही केला. मायेचा हात लागल्यावर कोरडा पण मऊ वाटायला लागला मले. अगं देवा, अंधार होऊ लागलाय, मला जाया हवं. येते मी. सुमे, हो. अगं केसाला तेल लावावं. केस वाढले की छान दिसत नाही. वय आई. ऐकावं ग आईचं. ऐकते ना आता. गौरी, काय आबा? कुठं होतीस? ते म्या गाई चरायला घेऊन गेले होते. समध्या गावच्या गाई चरवून आणल्यास? दिस ढळला समजलं नाही तुला? आबा ते मी जा जा. पोरगी लहान नाही राहिली आता. एकटी दुकटीला रानात पाठवणं बरं नाही. पोरीची जात आहे, लक्ष द्या. पुन्हा तोंड उघडायला लावू नका. होय.
शरद शरद हे बघा, तुमचा खूप मोठा गैरसमज होतोय. मी डॉक्टर बळवंत जोशी. डॉक्टर हा सरकारचा हेर नसून सरकारनं तुमच्या सेवेसाठी नेमलेला एक सेवक आहे. ओ डॉक्टर, तुम्ही काय सेवा करणार आमची? किती वेळ? काय झालं होतं? शरद काही विचारू नको. अहो, गावात वेगवेगळ्या साथी येतात, रोगराई पसरते, तेव्हा त्यात माणसं हकनाक बळी पडतात. पण योग्य उपचार झाले तर ती वाचू शकतात. वा, म्हणजे तुम्ही आमची देवच बनून आलात जणू. नाही, तसं नाही पाटील. अहो, देवी आईचा हात डोक्यावर असला तर काय बी माणसाला होत नाही. नाही नाही, हे बघा, तुमची खूप मोठी चूक होते पाटील साहेब. या. माझं जरा आई, काय ग? मी देवळात जाऊन आले. लवकर ये ग गौरे. हो फार उशीर करू नकोस. हो हो. कापून टाका याला.
तू इथं? एवढ्या रात्रीला तू आली, तुला भ्या नाही वाटलं? वाटलं ना, पण त्यापरीस जास्त मला तुमची काळजी वाटत होती. काय झालं काही कळना बघा. चित्तच थारावर नाही माझं. पुरात नुसती धडधड राहू लागली. मला बी असंच काहीतरी होऊन राहिले. कोणीतरी बघल आपल्याला. जा तुम्ही. आधी तू जा. बर. परश्या, वहिनी लय भारी आहे. एक विचारू ताई? हां, विचार ना. काल रातच्याला जो माणूस आला होता तो तोच होता ना? शरद नाव आहे त्याचं. पण तो कशा बाई आला होता? अगं कशाला म्हणजे? मला घेऊन जायला. म्हणजे तू आणि तो तुम्ही? अगं हळू, ऐकेल ना कोणीतरी. आणि मला हे सांग, तू एवढ्या रात्रीची कुठे गेली होतीस ग? ते मी परशाला भेटायला गेले होते. कोण परशा? आणि मग तिथं राकूस येतो ना बाप्पा. परशा दादा, मग काय झालं? मग लखाईच्या राकुसाची लढाई सुरू होते. आईचा कोप बघून राकूस पळायला लागतो. पण आपली आई त्याला सोडते होय. आपली आई त्याला पकडते, तसा राकूस रडायला लागतो, मले सोड. पण आपली आई त्रिशूळ उचलते आणि त्याला भीमा, तू काय पिऊन राहिला? तुले काय आली पंचायत? भीमा, तू दारू पिऊन राहिला? माझ्याशी मतलब त्या दिवशी काय बोलला तू मले? आपण गाव भटकायला आलो, देवीची सेवा करायला आलो. हे दारू पिऊन चांगली सेवा करून राहिला तू देवीची. परश्या, उगाच माझ्या डोक्याचा बाजार करू नका. बाजार तर तू मांडला बे आपल्या देवीचा. या तांड्याला बाजारच विकायला निघाला तू? नाहीतर काय करणार बे? अबे, हात तर लावू दाखव. अरे काय झालं तुम्हाला? काऊन भांडायला लागलाय? तुम्हाला
यो भीमा तांड्याले दारू पिऊन आला, त्याला कुणीच काही बोलत नाही. का रे भीमा, हे काय करून राहिलस बाप्पा? अरे अशानं देवी आईचा कोप होईल. काय या तांड्याच्या जीवावर उठलास भीमा? गलती केली तेव्हा लखाईची माफी मागाय पडल. सावकाशी या मागून. लक्ष दे. आरामशीर बाबा. होय. ये सावकाशी. परशा, गौरी तू? मला जरा बोलायचं आहे. अगं पण बाकूळ मागायला चाललोय. लई जरुरी आहे. शिवा जरा हात लाव. हे धर. मी आलो जरा. ये माझा भाऊ शिवा. आलो थांब. काय तू तुझ्या ताईला समजा सांगून राहिली? मग न सांगून काय करणार होते मी? काल रातच्याला पाहिलं तिनं मला. बरं काय म्हणली ती? काय विचारून राहिलो मी? काय म्हणली ती? ती म्हणली तुमचं प्रेम आहे एकमेकांवर, तुम्ही लगीन करायला पाहिजे. असं काय खोळ्यागत बोलून राहिली ती? म्हणजे तुम्हाला माझ्या संग लगीनच नाही करायचं? बाप्पा या पोरीला कसे समजावू मी? गौरी तू मला लय आवडते, पर तुला कसं समजावू मी? मला एकच सांगा, या तुम्हाला कधीच भेटले नाही तर? येड लागल मले, पर ते बी मला चालेल. पर तुला कुणी काय बोलले मला नाही चालणार. म्हणजे तुम्हाला माझ्या संग लगीनच नाही करायचं? खोळ्यागत बोलून राहिली तू. तुला कळत नाही? तू पाटलाची पोर आहे. मी असा ना डोक्यावर छप्पर आहे ना खायला दाना. अगं बाकोळा मागून आम्ही आमची जिंदगी जगतो. तू कशा पाय उगा सुखाचा जीव दुःखात टाकते? हे बघ, माझ्यापेक्षा कितीतरी चांगला पोरगा तुला मिळेल. पण तुम्ही नाही. तो पोरगा माझ्यासाठी जीवाचं रान करल? त्याला लागलं तर माझ्या डोळ्यात पाणी भरल का? दिस रात माझा जीव त्याच्यासाठी झुरल? नाही. पण राहिलं, समधी चूक माझीच आहे. मी चुका सपान खरं समजून चालत होते. यापुढे मी तुम्हाला कधी कधी नाही दिसणार. गौरे, मला खरंच विचारशील? अगं तू दिसली नाही तर परशा कसं जगल ग? माझं लय जीव जडलाय तुझ्यावर. तुला खायची आ नाही. जिंदगी भर तुझी सावली बनून राहील, पर मला सोडून जाऊ नका.
तुया रूपाच चांदन कोण्या हातान पेरल तुया रूपाच चांदन कोण्या हातान पेरल काळ्या मातीन झेलल वर आभाळ भरल रानपाखरांची हुल तशी जीवाला चाहुल तुझ्या डोळ्यात रंगला भीज पावसाचा खेळ भीज पावसाचा खेळ तुया रूपाच चांदन कोण्या हातान पेरल माहे घुंगराचे पाय राणी नाचत चालले नभ झाकळून आले तुह्या पापनी तवले तुह्या पापनी तवले पाण्यावर सावलीची झाली थरथर कोवळी रंग हळदीची काया माझी केसर पिवळी तुझ्या रूपाचं चांदन कोण्या हातान पेरलं काटे गोंदले पायात वाटे अंथरले फुल सार मुकाट सोसून जीवा पडली आभूल जीवा पडली आभूल आला दिस गेला दिस रोज उन्ह पांघरल माह्या फाटक्या झोळीत आज मोत्यांची ओंजळ तुया रूपाच चांदन कुण्या हातान पेरल तुया रूपाच चांदन कुण्या हातान पेरल काळ्या मातीन झेलल वर आभाळ भरल रानपाखरांची हुल तशी जीवाला चाहुल तुझ्या डोळ्यात रंगला भीज पावसाचा खेळ भीज पावसाचा खेळ तुया रूपाच चांदन कोण्या हातान पेरल साहेबराव आला. या या साहेबराव या या. काऊन का परायले इचारा याला इचारा. परशा कुठं गेला होतास? दादा काय होऊन राहिले? ए तुला जे विचारलं ना ते बोल.
तू कोण मला विचारणारा? ए परशा मला ना ग पुरे तांड्याला उत्तर पाहिजे हा ए गाऊन गप्प राहिले रे बाप्पा. शरम वाटते तुला? शरम वाटते? जंगलामध्ये जाऊन पाटलाच्या बोरीबरोबर झंगाट करायला तुला शरम नाही वाटले? ए भीमा तो अंडावर. ए परशा ए परशा त्याला कायले बोलून राहिले? मी विचारते तुले. भीमा बोलते ते खोटं आहे ना? बोल परशा, खोटं आहे ना? वय खरं आहे, पण तुम्ही समजता तसं काय बी नाही. परशा तुला लाज नाही वाटली? तोंड वर करून बोलायला लाज नाही वाटली तुला? ए ए देवीचा आभरण घातलं रे तू? ए तुला याची किंमत नसेल रे, पण आम्हाला आहे याची किंमत. आम्हाला याचे मोल हाय. हे आभरण घालून त्या जंगलामध्ये पाटलाच्या पोरीवर तू झंगाट करता? अरे स्वतःची नाही निदान या आभरणाची तरी लाज राख, देवीची तरी लाज राख. ते काय नाही. बस झाला आता. याले पहिले तांड्याच्या बाहेर काढा, नाहीतर ह्याच्या बापापायी अख्खा तांडा उपाशी माराल. ए भीमा, ही जिंदगी माझी आहे, ती कशी जगायची मी ठरवन. तुमच्याशी काही घेणं देणं नाही त्याचं. परशा का पण? नाही बोल नका बोल. अरे मी पदर पसरते रे, मी पदर पसरते. याला माफी करा, चुकी झाली त्याची. अरे मी पदर पसरते, पुन्हा असं होणार नाही. काय भरोसा? भरोसा काय? पुन्हा असं झालं तर मी त्याला जित्ता जाईन. पर त्याला माफी करा रे. ए माये, तू काहून माफी मागते का? काहून पदर पसरते? तू गलती केली काय? अरे गलती याने केली, याने माफी मागायला लागल. आणि ते बी नाक घासून. वर्षा 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 तुले नाक घासून माफी मागावी लागल. अरे 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 लगाई देवी महान हाय र. अरे तुझी गलती झाली, ती तुला माफी करल. परशा परशा तुला माझ्या दुधाची आण हाय. पाटलाच्या लेकीला तू भेटणार नाहीस. लखाई समोर वचन दे. अगं गौरी, पण हे सगळं झालं कधी? कधी झालंय सगळं? ताई मला लई भ्या वाटते ग. कशाचं? म्या पोटूशी तर राहणार नाही ना? हे बघ, तू अजिबात नको घाबरू. हं, तू जेवढं मला सांगितलंस ना त्यातून असं काय होईल असं नाही वाटत ग मला. पण यापुढे काळजी घे. अशा वेळेस पाय घसरायला वेळ नाही लागत गौरी. वय वय काय? आणि तू इथे कशाला बसलीयस? जा बाहेर जा. अगं पण मला ऐकायचं. काय ऐकायचंय? अगं नाही, अगं वगैरे काही नाही. जा उठ तू. उठ म्हटलं ना. बरं मला सांग, तुझा पूर्ण विश्वास आहे ना त्या परशुरामवरती? हं? बरं मला सांग, काय करतो तो मुलगा? हं? अगं भेटल्यावर काय करतो ते नाही विचारते मी, काम काय करतो ते विचारते. गौरी अगं काय करतो? अगं गौरी काय करतो हा परशुराम?
पोतराज आहेत. काय पोतराज? अगं गौरी, तुला काय वेळ लागले की काय? अगं काय बोलतेस तू हे? आता प्रेम होताना काय ठरवून केलं का म्या? ते होऊन गेलं. काय झालं कसं झालं माझं मलाच कळलं नाही. अगं पण गौरी, अगं पण ताई तूच म्हणाली होतीस ना की प्रेमाला जातपात धर्म काही नसतं म्हणून. मग अगं गौरी, कसं समजावं मी तुला? त्याच्याशी लग्न करून तू काय करणार आहेस? गावोगावी जोगवा मागत फिरणार आहेस? माझी तयारी आहे. तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये गौरी हे. आणि काय मामा तयार होणार आहेत? ते तर तुझ्या बी लग्नाला कुठे तयार आहेत. कल्पना आहे मला, तुला या क्षणी काहीही समजवण्यात अर्थ नाहीये. पण मला जर विचारशील ना, तर तू या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडावंस. यातच तुझं आणि सगळ्यांचं भलं आहे. समजलीस? वर्षा, काय शेजारच्या गावातून बोलावणं आलंय. त्यांचे पाटलेले पॉर झालाय म्हणून. मग देवी आईले नवस बोलला होता त्यो. आपल्याला बिदागी घ्यायला अवतान धाडलंय. मग मला काहून सांगून राहिला तू? तुलेच जाया पडा. मला नाही का बिदागी? तुले नको असाल, पण आपले तांडेले जरुरी आहे. मग तांडीला जाऊन सांग. तांड्याला इथे काम आहेत. तुलेच जाया पडाल. समध्यांनी ठरवलंय. तुझी माय पण बोलली वर्षात जाईल म्हणून. वर्षा, ए वर्षा, थांब. कुठे जाऊन राहिला? अरे मला बी यायचं तुझ्या बरोबर. ये पण धर. चल. काय रे भावा, शेपटीने माझ्या मागं मागं का फिरतो रे? मग येणारच. सावली आहे ना मी तुझी. माझा भाव. चल. बरं वाटत नव्हतं तर कशाला आला माझ्या संग? ये सावकाशी. बरं वाटेल. ये हळूहळू सावकाश सांभाळ. ये. काय काय होणार नाही. ये चल सावकाश. शिवा काय होणार नाही. मी तुझ्यावर आहे ना. घाबरून पकड जोर पकड. चल तू. चल माझ्यावर. चल चल तू 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 इथं बस. इथं बस बस बस. इथं बस. मी करतो काहीतरी. बस बस बस. इथं बस. इथं बस. काय होणार नाही शिवा. काय 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 होणार नाही. तुझं अंग तर लयच गरम झालंय. मी काय
जीवात काहीतरी करतो आम्ही मला घे हाताला लावला हाताला मी करतो काहीतरी आहे माझ्या भावाला वाचू आहे मी आयुष्यभर तुझे उपकार नाही विचारणार आहे माझ्या भावाला वाचू अचानक काय झालं मी आला शिवाय माझ्या आहे माझ्या भावाला काय झालं मी आलो बरं वाटेल माझ्यावर कृपा करा आहे माझ्या शिवाला वाचव आहे माझ्या भावाला वाचव आहे कोणतरी आहे काय इकडं दादा माझ्या भावाला दादा अरे मी तुझ्या पाया पडतो माझ्या भावाला वाचू अरे काय झालं काय माझ्या भावाला वाचू अरे हो थांब शांत हो त्याला बघा शांत ना हो काय झालंय ते. आपण बघूया हा हे शिवा हे बघ कोणतरी आले बघा माझ्या भावाला बघू अरे बापरे काय ना जरा थांब बाबा काळजी करू नको थांब होतंय मी काय मी पाण्यातून हे करून आणतो शिवा मी आलो शिवा पर्यायचं खूप आलं गावात काळजी करू नको जरा शांत हो पर्यायच्या फेऱ्यामुळे सगळं होतं अरे शांत हो मरियाईचा कोप वगैरे असं काहीही होत नाही अरे दूषित अन्न आणि पाणी यामुळे हे रोग होतात काय ते काय औषध आहे तो लवकर बरा होणार आहे याने हे बघ माझं ऐक तो लवकर बरा होणार आहे घे हा शाबास बरं होईल ना? लवकर बरा होईल बघ ताप उतरतोय हा आता सुधारणा आहे माणूस नाही तुम्ही देव आहे मायला काही नाही तुम्हाला धाडलं माझ्या शिवासाठी अरे काय करतोयस तू लय उपकार झाले अरे हे बघ मी देव वगैरे काहीही नाहीये मी फक्त एक डॉक्टर म्हणून माझं कर्तव्य केलं आणि खरं कौतुक तर तुझं करायला हवंय कारण तू माझ्यावर विश्वास ठेवलास आणि भावाला औषध देऊ दिलंस नाहीतर काय अरे या गावच्या पाटलांच्या वाड्यातल्या एका तरुण मुलीची अवस्था फारच बिकट होती मी म्हटलं त्यांना माझ्याकडचं औषध द्या पण नाही ऐकलं त्यांनी आणि गेली ना मुलगी जीवानिशी पाटलाचं घर नाव काय त्या पोरीचं नाव ठाऊक नाही पण बहुतेक त्यांची मुलगी असावी
मला काय नाही ऐकायचं. काय बी झालं तरी मला तुमच्याशीच लगीन करायचंय. मग काय बी होऊ दे. आता ही जिंदगी फक्त तुमच्या सोबतच. या तर जितेपणी, नाहीतर काय बोल राहिली तू? काय ऍडमिट लागले का तुले? तसं समजा हवं तर. काहून जिद करून राहिली तू? तू ताईला काय केलंय समजा विसरलीस तू? तुम्हाला भ्या वाटतंय, होय, पण जर म्या घाबरत नाही तर तुम्ही कशा पायी घाबरताय? पण मला माझं भ्या नाही वाटत आहे. मला तुझे भ्या वाटतंय. उद्या तुला काय झालं तर मी काय करू? मी सांगितलं ना तुम्हाला, मी लगीन करीन तर तुमच्याशीच, नाहीतर हसत मरण पत्करेन. बाप्पा, या पोरीला कसे समजावू मी? तुम्हाला लगीन करायचं नसेल तर तसं सांगा. समधी माझीच चूक आहे. तुमच्यासारख्या घाबरट माणसावर प्रेम केलं मी. गौरी तसं नाहीये. मला नाही ऐकायचं. गौरी ऐक माझं, तसं नाहीये. ताईनच केलं. गौरी तसं नाही, ऐक माझं. आमचं नशीबच फुटकं. गौरी, गौरी ऐक तर माझं. अगं ऐक ना. माझ्याकडे याचं उत्तर नाही पोरा. मला एवढंच ठाऊक आहे, याच्यातनं फक्त इस्कोटच होणार, दुसरं काय बी नाही. पण मी काय गलती करून राहिलो आहे? गलती? अरे ती पाटलाची पोर हाय आणि आपण काय? आपण देवी आईची लेकर हाय बाप्पा. देवी आईची लेकर? मग आपण काय माणसं नाही? अरे मला तुझी कळकळ समजून राहिली रे लेकरा, पण लोकाले आईचं काहीच नाही र, ते नाही समजायचे. आई जिंदगी आपली आहे, मग लोकाले काय पंचायत? असं बोलून नाही चालत परशा. अरे अरे उद्या आपल्याच लोकांनी आपल्याकडे पाठ फिरवली तर आपण कुणाकडे जायचं र? म्हणून काय आपला प्रेम करायचा हक्क नाही? अरे प्रेम तर कुत्री मांजरी मनात ठाईल त्यासनी करतात, मग आपणच का नाही? आता कसं समजावं तुले? आपण आपली पायरी ओळखून जगाय पाहिजे. हा आई मला एकच सांग, आपण देवीची लेकर आहोत, लोकांसाठी आपण देवीकडे साकडं घालतो, मग देवीच्या लेकरांची खालची बारी कशी?
ए वर्षा, अरे पोरा, असं का बसून राहिलास रे तू? हा, अरे काय झालं रे बाप्पा? हा, सकाळ झालं तुझ्या पोटात अन्नाचा एक दाणा नाही. तू तू एवढा कसला विचार करून राहिलास रे? हा, अरे काय झालं रे, सांग की. विचार हा? कसला माये? त्या पाटलाच्या पोरी बाई येड लागले त्याले. काम धंदा कराय ना ग. काल धरणं गावामध्ये गेला का विचार त्याले? वाकोळ कोण मागेल सभा? ए भीमा, ए वरडायचं काम नाही. खरं बोलून राहिलो म्या. घाबरतो की काय तुले? याले वडगावला धाडला तर तिथं बी वाटेवरनच माघारी आला. आता ही लुस्कारी कोण भरून देणार आहे? मी तर म्हणतो माये, याच्या या थेरापायी एक दिस आपल्या तांड्याले उपाशी मारावा लागल. ए भीमा, काऊन पिरपिर करायला लागला बे? त्याला काऊन चिल्लावून राहिला रे तू? हा, अरे भीमा जे बोलतोय ते बराबर हाय. अरे माये, गावामध्ये लोकाले वास काढाय येळ लागतो भाई. आणि याच्या या झंटापायी आपल्या तांड्याले मार खावा लागल. मग ते लोक कधी बी आपल्याला अवतान धाडतील नाही. अरे उद्या पाटलाच्या कानावर गेलं तर जित्ता सोडील तो आपल्याला. हा, हा, पाटील आलं? राम राम मालक. परशा कौन है? अरे अरे नग जाऊस, नग जाऊस. सांभाळून धर. जर गौरी 3 दिवसापासून तापानं फणफणली. लेप झालं, काढ दिलं, जडीबुटी झाली, पण गुण येईना. म्हणून देवीच्या पायाशी घेऊन आलोय. गावातले लोक बोलले परशा देवीला चांगलं मनसवतो, त्याच्या कोरड्यात लई जादू आहे. पाटील, तुमची लेख मला माझ्या बहिणीसारखी आहे. थांबा. परशा, परशा, माझ्या पोरीसाठी देवीच्या दारात आलोय. आईला साकडं घाल, मनसव, काय बी कर, पण माझी पोरगी बरी झाली पाहिजे. तिचा ताप गेला पाहिजे. मला राग मानू नका. मी देवी आईला साकडं घाली, पण माझी एक शरत आहे. परशा, तुमच्या हात जोडतो बालक, पर तुम्ही या पोरीला डॉक्टरकडे घेऊन जा. काय ह्याचं टक्कुर फिरून राहिले काय? परशा, कोणाशी बोलून राहिलाय समजतंय का तुला? परशा, माझा हात तगडाखाली आहे म्हणून नाही. गाड्या फिरवा रे, त्या डॉक्टरला शोधा. पाटील, पेटाला वनवाई झाला सत्वर धाव ग आई. पुरात पेटाला वनवाई झाला सत्वर धाव ग आई. वाऱ्याच्या यगानं धावत आलं या दाराशी वादळ आई. वाऱ्याच्या यगानं धावत आलं या दाराशी वादळ आई. दारुगड 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 ग आई. दारुगड 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 ग
आगा दुःखाच्या धगीनं सुकली पाकळी फुलू दे तिला ग आई, दुःखाच्या धगीनं सुकली पाकळी फुलू दे तिला ग आई, समजा जगाला भारून वाटली सुखाची परडी आई, समजा जगाला भारून वाटली सुखाची परडी आई, दुःखाच्या धगीनं सुकली पाकळी फुलू दे तिला ग आई, उरात पेटला वान वाईजला सत्वर धाव ग आई, वाऱ्याच्या यगान धावत आलया दाराशी वादळ आई, दारुघड 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 ग 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 आई. नावाचा तू ह्या मी भराला मळोटा सुखात राहू दे आई, नावाचा तू ह्या मी भराला मळोटा सुखात राहू दे आई, जोगवा मागून भरली दुरडी सांभाळल्या कर आई, जोगवा मागून भरली दुरडी सांभाळल्या कर आई, उरात पेटला वनवाई झाला सत्वर धाव ग आई, उरात पेटला वनवाई झाला सत्वर धाव ग आई, वाऱ्याच्या येगान धावत आलया दाराशी वादळ आई, वाऱ्याच्या येगान धावत आलया दाराशी वादळ आई, दारुगड 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 ग 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 आई. काय बोलायलास तू? काय बोलायलास? मी सांगायला आलो तुझ्या अक्कर माझी पोराला सांग. आता पण तू ढुंगणावर लाथा मारून राहिला तो. अख्ख्या तांड्याच्या पोटात लाथा मारून राहिला तो. आता मी नाही सोडत. मला या तांड्यामध्ये ताकद नाही आता. तुला शेवटचं सांगतो, हे सगळं थांबव नाही काय बोललो. अरे तुझ्या या झेंगटा बाई आहे ना, आपल्या तांड्याची अब्रू मातीच्या भावाला इकडे गेली आहे. राहतो तांडा सांग आणि दलाली करतो ते ताकदांची. अशाने कोण विचारेल का आपल्याला? अरे पण आपल्या अब्रू परीस कोणाच्या बी जीवाचं मोल लय महत्वाचं असतंय. कुणाची बी नाही र, कुणाची बी नाही परश्या. पाटलाच्या पोरीच्या जीवाचे मोल. कारण तिया संगे तू झेंगाट करून राहिला. अजून एक शब्द बोला. आता कोणी बी पुढे आला तरी त्या रागात सांडाल. माझ्या परशाने काय बी वाईट केलेलं नाही. अरे त्याने एका पोरीचा जीव वाचवलाय. आता त्याला कोणी बी हात लावाल तर मी त्याचं वाटोळं करेन. मी त्याच्या इथं कापून टाकीन, कापून टाकीन. खोटं निघाला नव तर अख्खा तांडा जळीन तुझ्या सकाट. वर्षा, तू इथून लांब निघून जा. अरे लोकांपाशी आईचं काळीज नाही र. ते तुझे प्रेम नाही समजायचे. जा पोरा, जा. वर्षा
कशी आहेस? तुझ्यासाठी एक गोष्ट आणली आहे. मायने दिलंय तिच्या सुनेसाठी. आत्ता रडून डोळं लाल कशापायी करताय? पाहिजे तेव्हा लक्ष दिलं असतं तर ही येळ आली नसती. तोंडाला काळ फासलं पोरीनं. पाणी पाणी तू इथेच थांब. मी बघतो काहीतरी. इथून हललो का? मी आपण येते. नको, तू इथेच थांब. काय झालं तरी तू बाहेर येऊ नका.
वर्षा पाणी पाणी पी पाणी पी 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 तू पाणी घे पाणी पाणी पी 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 काय मी आहे का काळजी घे मी वर्षा कुठं आहे? मला नाही ठावं. त्याची ही हिंमत. पोरगी पळवतो माझी. नाही पाटील. तुला पुन्हा विचारतो, पोराचा पत्त्या मला सांग. मी त्याला चित्ता सोडीन. माझ्या माणसांच्या हातात गवसला तर वासाला बी गवसायचा नाही. पाटील मला नाही ठावं. मालक, दोघांचा ठिकाणा सापडलाय. रानात तळ्यापाशी आहेत ते. माय वर्षा
धाव वर्षा धाव वर्षा वर्षा माझी पोरगी पळवतोस तुझा खातांडा खतम करून टाकतो. गौरे ते मंगळसूत्र लांब कर. नाही गौरे मंगळसूत्र बांधून घेऊ नको गौरी. असं म्हणतात की आजही साताऱ्याजवळच्या कासच्या पठारावर परशा आणि गौरीचा भास होतो. आजही त्यांचे आवाज कडे कपारीतून ऐकू येतात. खरं खोटं देवी आईलाच ठाऊक. पण एक मात्र खरं की हीर रांझा, लैला मजनू आणि सोहनी महिवाल नंतर परशा आणि गौरी आजही जिवंत आहेत, प्रेमात पडलेल्या प्रत्येकाच्या मनात. तुला माझं भ्या वाटतं ना? आता काय वाटत पांढरपुढे